दरम्यान इराणमधलं युद्ध थांबलेलं असलं तरी देशातील गॅसचा तुटवडा काय अजून संपलेला दिसत नाहीये। चंद्रपूरमधनं बातमी येते, नागरिकांनी घरगुती सिलेंडरसाठी मोठी रांग लावलेली। सिलेंडरसाठी झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गॅस एजन्सी चालकाने चक्क खासगी सुरक्षा रक्षक लावले। जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, नागरिकांनी गर्दी करू नये। मात्र तरीही परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे चक्क बाउन्सर्स आणण्याची वेळ आलेली आहे। तिकडे नागपूरच्या जरीपटका भागामध्ये एका गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागल्या। खूप वेळापासून रांगेत उभं राहूनही सिलेंडरचं वितरण केलं जात नव्हतं, म्हणून संतापलेल्या नागरिकांनी गॅस सिलेंडर घेऊन पळच काढला। मात्र थोड्याच वेळात पोलीस आले आणि नियंत्रणात आली परिस्थिती। त्यानंतर नागरिकांनीही सिलेंडर्स मग परत आणून दिले। तर आखाती देशातल्या युद्धाचा फटका महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रालाही बसलाय। यामुळे आर्थिक वर्षात एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटल्याचं समोर आलंय। शिवाय राज्यभरातल्या वेगवेगळ्या शहरातील इंडस्ट्रियल उत्पादनावर गॅसच्या कमतरतेमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय असा उद्योजकांचा प्राथमिक अंदाज आहे। तेव्हा आपण युद्धजनक परिस्थितीमुळे हे करतो। फायनान्शियल इयर 24-25 मध्ये अराउंड परत 26,000 कोटीचा एक्सपोर्ट झाला होता, जो कॅलेंडर इयरप्रमाणे आपल्याला ग्रोथची एक्सपेक्टेशन होती, पण युद्धजनक परिस्थितीमुळे तो 24,000 कोटीला कमी झालेला आहे। तेवढी त्याच्यात तूट झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।